अजित पवारांच्या पक्षाच्या संदर्भातली आगामी विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत। अजित पवार, सुनील तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी हे सगळे बाप्पाचं आज दर्शन घेतील। दरम्यान हे सगळे नेते पक्ष कार्यालयामधून एकाच बसमधून देवदर्शनासाठी निघणार आहेत। त्यामुळे येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची जी निवडणूक होतीये त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी हे दर्शन करण्याचं ठरवलेलं आहे। दरम्यान सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयातली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यासह प्रफुल्ल पटेल आणि इतर धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। इतर आमदार आणि पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत आहेत आणि हे सगळे नेते आता एकाच बसमधून निघणार आहेत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत। सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जात आहोत। आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा त्या ठिकाणी करतो आहोत। वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे। अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं विनायकी पण आहे ते आमच्या सर्वांच्या दृष्टीतून गणेश भक्ताच्या दृष्टीतून अत्यंत आनंदाचा आणि एक भावुक असा त्या ठिकाणचा क्षण सगळे आहे। तो 14 तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत। पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्या पर्यंत, प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीतून भगिनींच्या पर्यंत, तरुणांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो आहोत। धन्यवाद। आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे। आपण अनेक जण चांगल्या दिवशी चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो। आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून 14 तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतून आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत, कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणाचं दर्शन घेऊन, कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं, कोण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घेतोय। अंगारकी दिवस पण आजचा चांगला। निवडणुकीसाठी अशा पद्धतीने तुम्ही हे करताय का, प्रार्थना करताय? अरे विधानसभेचा ह्याचा विधान परिषदेचा नाही रे, मी इतकंच समजून सांगितलं। विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषदा झाल्या, विधान परिषदेच्या निमित्तानं नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे, एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात दौरे काढणार आहेत त्याची सुरुवात। दादा, हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का? ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता, यंदा अजित पवार महाविकास आघाडीवर। एक मिनिट, तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका। प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात, तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतायत। प्रयत्न चालू आहे। राज्यपालांना भेटायला जाणार आहेत महाविकास सभापतीच्या निवडीकरता। चला एका साईडला त्यांनी कुणाला भेटावा त्यांचा अधिकार आहे। सभापतीच्या निवडीच्या संदर्भामध्ये
हा सरकारच्या संदर्भातला प्रश्न आहे. सरकार त्याच्याबद्दल महायुतीचे सगळे एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील. आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेसाठी नाही तर कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना देवदर्शनानं करावी लागते, म्हणूनच आम्ही सगळे दर्शन घेत असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.